पार्लमेंटमध्ये भाषण करताना जसं आम्ही म्हणजे अटलजींचे व्हिडिओज मी त्यांना काही इतक्या जवळून पाहिलं नाही पार्लमेंटमध्ये, पण मी ज्या पद्धतीने जवळून चिदंबरमजींना युक्तिवाद करताना पाहिलेलं आहे कोर्टात पण आणि डिबेट करताना पार्लमेंटमध्ये, किंवा प्रणब मुखर्जी साहेब ज्या पद्धतीने नंबर्स ते करायचे, मला वाटायचं बाबा ह्या माणसाला लक्षात कसा राहतो एवढा डेटा, आणि तो फिंगर टिप्सवर असायचा डेटा, म्हणजे ते काय कागद बघायचे नाही पण डेटा सांगत राहायचे, तारखा जाग. असं वाटायचं बापरे केवढं वाचन करून हे लोक येतात. एवढ्याच आदराने आणि प्रेमाने सुषमाजी आणि अरुण जेटली साहेब, यशवंत सिन्हाजी, किती लोकांची भाषणं आम्ही पाहिलीत आणि त्यांनी कधी पातळी सोडली नाही. म्हणजे तुम्ही कधी युट्यूबवर पाहिलं नाही, एक शेर शायरीचा एक किस्सा आहे जो सुषमाजींचा आणि मनमोहन सिंग साहेबांचा आहे. इतका छान आहे तो अनुभव, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे पार्लमेंटमध्ये. त्यामुळे हे जे नातं होतं की एक सशक्त लोकशाहीमध्ये जितकी सत्ता आहे तेवढंच महत्त्व विरोधी पक्ष आहे, पण विरोधी पक्ष म्हणजे तो कोणीतरी संपलेला आहे आणि तो संपलाच पाहिजे आणि त्याच्यात कोणीच राहता कामा नये. आणि मग सगळे कॉम्प्रोमाइजेस, काँग्रेस मुक्त भारत करायला जर निघाली होती भारतीय जनता पार्टी, तर आज तुम्ही असेंब्लीमध्ये प्लीज जात गेला नसाल तर, आणि लायब्ररीत आपलं ते बॅल्कनीतून एकदा नजर टाका, सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळे काँग्रेस आणि एनसीपीचे 60 ते 70% लोक आजही दिसतात.